गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण या लॉकडाऊनच्या टायमिंगमध्ये कुठलाही फाउंडेशन कोर्स न जॉईन करता एकदम परफेक्टपणे फिजिक्स हा सब्जेक्ट आपल्या लँग्वेजमध्ये शिकू शकतो. इयत्ता 11वीचे जे काही बेसिक टॉपिक आहेत, 11वीमध्ये जे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत किंवा फिजिक्सच्या दृष्टीने इम्पॉर्टंट टॉपिक आपण डिस्कस करूयात. त्या इम्पॉर्टंट टॉपिकपैकी सुरुवातीला येतो मेजरमेंटच्या नंतर व्हेक्टरच्या नंतर मोशन, लॉज ऑफ मोशन, वर्क एनर्जी पॉवर, प्रोजेक्टाईल मोशन, सर्क्युलर मोशन. यापैकी बरेचसे टॉपिक तुम्ही 9वी वर्गामध्ये डिस्कस केलेले आहेत, शिकलेले आहेत. तर आपण याला एक करेक्ट डिरेक्शन देण्यासाठी 11वीचा फिजिक्स अभ्यास सुरू करण्यासाठी आजपासनं 11वीचा एक एक टॉपिक सुरू करूयात. तर जो सगळ्यात बेसिक टॉपिक आहे तो म्हणजे व्हेक्टर. हा जर टॉपिक तुम्हाला जमला तर फिजिक्समधला प्रत्येक टॉपिक परत क्लिअर होत जातो, कारण की प्रत्येक टॉपिकचा बेस म्हणजे व्हेक्टर आहे. ओके, तर आपण आज व्हेक्टर डिस्कस करूयात. व्हेक्टरशी रिलेटेड सगळे पॉईंट्स, सगळ्या गोष्टी. पहिल्यांदा व्हेक्टर काय प्रकार असतो. फिजिक्स म्हणजे फिजिकल क्वांटिटी. अशा क्वांटिटी ज्या मेजर करता येतात आणि त्यांचा उपयोग फिजिक्सचे लॉज प्रूव्ह करण्यासाठी केला जातो, त्यांना म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. द क्वांटिटी विच इज युज्ड टू प्रूव्ह द लॉज ऑफ फिजिक्स अँड कॅन बी मेजरेबल इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. आता फिजिक्समध्ये खूप सारे फिजिकल क्वांटिटी आहेत. 11th-12th म्हटलं तर 250 नियरली फिजिकल क्वांटिटी असतील. लेंथ असेल, मास असेल, टाईम असेल, करंट असेल, प्रेशर, टेम्परेचर, त्याच्यानंतर खूप साऱ्या एनर्जी असेल, खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटी फिजिक्समध्ये येतात. तर या फिजिकल क्वांटिटींना 2 टाईपमध्ये डिवाईड केलेलं आहे. एक म्हणजे स्केलार फिजिकल क्वांटिटी अँड व्हेक्टर फिजिकल क्वांटिटी. आता स्केलार फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? ज्या फिजिकल क्वांटिटींना फक्त मॅग्निट्यूड आहे. द फिजिकल क्वांटिटी विच हॅव ओनली मॅग्निट्यूड इज कॉल्ड स्केलार फिजिकल क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी विच हॅव बोथ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन इज कॉल्ड व्हेक्टर और व्हेक्टर फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल मास एक्सप्रेस करण्यासाठी तुम्हाला डिरेक्शनची गरज पडत नाही. तुम्ही फक्त मासला त्याचं मॅग्निट्यूड लिहून एक्सप्लेन करू शकतात किंवा सांगू शकतात. फॉर एक्झाम्पल स्केलार क्वांटिटीमध्ये मास येतं, आपण मास लिहितो तसं. फॉर एक्झाम्पल मास इज इक्वल्स टू 100 kg. याचं युनिट लिहिलं की आपल्याला कळतं मास 100 kg आहे. कुठल्या डिरेक्शनला आहे हे सांगायची गरज पडत नाही. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटींना फक्त मॅग्निट्यूड असतं त्या फिजिकल क्वांटिटींना म्हणायचं स्केलार फिजिकल क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी विच हॅव मॅग्निट्यूड ओनली इज कॉल्ड स्केलार फिजिकल क्वांटिटी. पुढचा प्रकार आहे व्हेक्टर. द फिजिकल क्वांटिटी विच हॅव बोथ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन इज कॉल्ड व्हेक्टर. फॉर एक्झाम्पल फोर्स, आपण असं लिहितो फोर्स 100 न्यूटन ईस्ट. 100 न्यूटन ईस्टला अप्लाय केला म्हणजे फोर्सला मॅग्निट्यूड सांगत त्याची डिरेक्शनसुद्धा सांगावी लागते. जे दिलेली व्हॅल्यू आहे, जो दिलेला नंबर आहे विथ अ युनिट, दिस इज नोन ॲज मॅग्निट्यूड. तर स्केलारला फक्त मॅग्निट्यूड असतं. व्हेक्टर हॅव बोथ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. परत एकदा लक्षात घ्या, ज्या फिजिकल क्वांटिटींना फक्त मॅग्निट्यूड असतं त्यांना म्हणायचं स्केलार, आणि ज्या फिजिकल क्वांटिटींना दोन्ही असतं बोथ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन इज कॉल्ड व्हेक्टर. तर स्केलार जे असतात ना, स्केलारची ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ॲज पर अल्जेब्रा केलं जातं. म्हणजे आपण मॅथमध्ये कसं 4 + 2 6, 7 + 3 10 किंवा 7 - 3 4 या पद्धतीनं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन करायचो. अगदी तसंच स्केलारच्या बाबतीत होतं. स्केलार ओबे द रूल्स ऑफ अल्जेब्रा. पण व्हेक्टरच्या बाबतीत तसं नाही. व्हेक्टरला स्वतःचे रूल असतात. व्हेक्टरचं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन व्हेक्टरच्या रूल्सने करावं लागतं. म्हणून आपल्याला व्हेक्टर हा टॉपिक इथं डिस्कस करायचा आहे, इथं शिकायचा आहे. तर बघा, स्केलारचा विषय इथं संपतो. स्केलार म्हणजे ज्यांना मॅग्निट्यूड आहे, ओनली मॅग्निट्यूड असणाऱ्या फिजिकल क्वांटिटी म्हणजे स्केलार फिजिकल क्वांटिटी. याच्यामध्ये येतं मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, एनर्जी, प्रेशर एटसेट्रा. आणि आता व्हेक्टर ज्यांना मॅग्निट्यूड आहे आणि डिरेक्शनसुद्धा आहे त्यांना म्हणायचं व्हेक्टर.
पहिल्यांदा शिकूयात रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर. व्हेक्टरला कसं रिप्रेझेंट करायचं. जनरली व्हेक्टर रिप्रेझेंट करत असताना फॉर एक्झाम्पल फोर्स आहे 100 न्यूटन टुवर्ड ईस्ट, तर या फोर्सच्या डोक्यावर हा ॲरो काढला जातो आणि हे कम्प्लीट रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर. व्हेक्टर असेल तर मॅग्निट्यूड असतं आणि डिरेक्शनसुद्धा असते, आणि व्हेक्टरच्या डोक्यावर असा एक ॲरो असतो, याला म्हणायचं रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर. त्याच्यानंतर जर तुम्ही या फिजिकल क्वांटिटीला बोल्डमध्ये लिहिलं तर ते सुद्धा व्हेक्टरचं रिप्रेझेंटेशन आहे. ओके, डोक्यावर ॲरो काढला तर दिस इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर. बघा, व्हेक्टरमध्ये असं ॲरो काढतोय आपण, व्हेक्टर रिप्रेझेंट ॲरोने करतोय. याच्यामध्ये व्हेक्टरचा जो ॲरो आहे त्या ॲरोची जी लाईन आहे त्या लाईनला म्हणायचं टेल, आणि जे ॲरोचा टिप आहे त्याला म्हणायचं हेड. ओके, हे एक लक्षात ठेवा, दिस इज अ हेड, दिस इज अ टेल. व्हेक्टरच्या रिप्रेझेंटेशनच्या नंतर आपण शिकूयात टाइप्स ऑफ व्हेक्टर. पहिला प्रकार इक्वल व्हेक्टर. दोन व्हेक्टर आहेत, दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे, डिरेक्शन सेम आहे, त्यांना म्हणायचं इक्वल व्हेक्टर. फॉर एक्झाम्पल दिस इज अ V1 अँड दिस इज अ V2. 5 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड, ईस्ट ईस्ट. दोन व्हेक्टर आहेत, दोघांचं मॅग्निट्यूड सेम, डिरेक्शन सेम, इक्वल व्हेक्टर. द व्हेक्टर विच हॅव सेम मॅग्निट्यूड अँड सेम डिरेक्शन इज कॉल्ड इक्वल व्हेक्टर. पुढचा प्रकार अनइक्वल व्हेक्टर. ज्या दोन व्हेक्टरचं मॅग्निट्यूड डिफरंट आहे किंवा डिरेक्शन डिफरंट आहे त्यांना म्हणायचं अनइक्वल व्हेक्टर, किंवा दोन्ही डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल हे ईस्टला चाललं आहे आणि हा समजा वेस्टला जात असेल तर हे दोन्ही झाले अनइक्वल व्हेक्टर. द व्हेक्टर विच हॅव different magnitude or different direction or both different are called unequal vector. पुढचा प्रकार आहे parallel vector. The vector which are parallel to each other have same direction. ज्या वेक्टरची डिरेक्शन सेम आहे त्यांना म्हणायचं पॅरलल वेक्टर. ते त्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे किंवा वेगळं आहे डझंट मॅटर, फक्त त्यांची जर डिरेक्शन सेम असेल तर त्यांना म्हणायचं पॅरलल व्हेक्टर. पॅरलल व्हेक्टरच्या मध्ये अँगल किती असा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो, तर लक्षात ठेवा पॅरलल व्हेक्टरमध्ये अँगल असतो 0 डिग्री. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे अँटी पॅरलल व्हेक्टर. जे व्हेक्टर एकमेकांना अपोजिट जातात, द व्हेक्टर विच हॅव अपोजिट डिरेक्शन इज कॉल्ड अँटी पॅरलल व्हेक्टर. अँटी पॅरलल व्हेक्टरच्या मध्ये किती अँगल असतो हे एक्झाममध्ये विचारतात, तर लक्षात ठेवा 180 डिग्री. 180 डिग्री इज द अँगल बिटवीन टू अँटी पॅरलल व्हेक्टर. पुढचा प्रकार कोलिनियर व्हेक्टर. द व्हेक्टर विच ॲक्ट्स अलॉंग अ सेम लाईन. जे व्हेक्टर एकाच लाईनवर असतात, समजा हे हा दुसरा हा तिसरा, हे एकाच लाईनमध्ये येत आहेत, यांना म्हणायचं कोलिनियर व्हेक्टर. त्याच्यानंतर कोप्लेनार व्हेक्टर. एकाच प्लेनमध्ये असलेले, बघा हे बोर्ड एक प्लेन आहे आणि आता हे लिहिलेले सगळे व्हेक्टर एकाच प्लेनमध्ये आहेत, अशा दुसऱ्या कुठल्या प्लेनमध्ये प्रेझेंट नाही आहेत. जर व्हेक्टर एकच प्लेनमध्ये असतील तर त्यांना म्हणायचं कोप्लेनार व्हेक्टर. पुढचा प्रकार कॉन्करंट व्हेक्टर. द व्हेक्टर विच आर ओरिजिनेटेड फ्रॉम सेम पॉइंट. समजा हा फोर्स आहे F1, हा F2 आणि F3, हे तिन्ही फोर्स या पॉईंटपासून ओरिजिनेट होत असतील तर या व्हेक्टरला म्हणायचं कॉन्करंट व्हेक्टर. द व्हेक्टर विच आर originated from same point is called concurrent vector. Next type is a zero vector. Zero vector, the vector which have magnitude 0 and have arbitrary direction, means you can take any direction for zero vector. Okay, and most important and most useful in a vector or in a physics, this is a unit vector. The vector which have magnitude 1 is called unit vector, and most important use of unit vector to show the direction.
डिरेक्शन दाखवण्यासाठी युनिट वेक्टरचा उपयोग केला जातो. सोल पर्पज ऑफ युनिट वेक्टर इज अ शो अ डिरेक्शन. तर लक्षात ठेवा, ज्याचं मॅग्निट्यूड 1 असतं त्या वेक्टरला म्हणायचं युनिट वेक्टर. द वेक्टर विच हॅव मॅग्निट्यूड 1 इज कॉल्ड युनिट वेक्टर. या सगळ्या वेक्टरच्या टाईप्समध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे युनिट वेक्टर. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर, टाइप्स ऑफ वेक्टर, आणि पुढचा पॉइंट आहे शिफ्टिंग प्रॉपर्टी ऑफ वेक्टर. शिफ्टिंग प्रॉपर्टी ऑफ वेक्टर. हा एक वेक्टर आहे. तुम्ही या वेक्टरला कुठेही शिफ्ट करू शकतात विदाउट चेंजिंग इट्स डिरेक्शन, मॅग्निट्यूड अँड प्लेन. म्हणजे हा वेक्टर तुम्ही उचलून इथं ठेवू शकतात, इथं ठेवू शकतात, इथं ठेवू शकतात, इथं ठेवू शकतात, कोठेही ठेवू शकतात. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड चेंज होऊ नाही द्यायचं, त्या वेक्टरची डिरेक्शन बदलायची नाही, आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे त्या वेक्टरचं प्लेन बदलू द्यायचं नाही. जर या 3 गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही त्या वेक्टरला कुठेही शिफ्ट करू शकतात. आणि वेक्टरच्या याच प्रॉपर्टीला म्हणायचं शिफ्टिंग प्रॉपर्टी ऑफ वेक्टर. Vector can shift anywhere without changing its magnitude, direction and plane. Remember this. ही शिफ्टिंग प्रॉपर्टी आपल्याला खूप युजफुल ठरणार आहे. लक्षात ठेवा, वेक्टर कॅन शिफ्ट एनिवेअर विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड, डिरेक्शन अँड प्लेन. ओके. तर पुढचं आणखीन याच्याशीच रिलेटेड किंवा याच्यानंतरचं पॉईंट म्हणजे अँगल बिटवीन 2 वेक्टर. आता 2 वेक्टरच्या मध्ये अँगल किती आहे हे कसं ठरवणार तुम्ही? तर अँगल बिटवीन 2 वेक्टर, अँगल बिटवीन 2 वेक्टर. हे 2 वेक्टर आहेत ए अँड बी, आणि एक्झाममध्ये विचारलं व्हॉट इज द अँगल इन बिटवीन these 2 वेक्टर. तर लक्षात ठेवा, join 2 vectors tail to tail or head to head. 2 वेक्टर एकतर टेल टू टेल जॉईन करा किंवा हेड टू हेड जॉईन करा, आणि त्याच्यामध्ये जो अँगल तयार होईल त्या अँगलला म्हणायचं अँगल बिटवीन 2 वेक्टर. फॉर एक्झाम्पल, हा एक वेक्टर ए आहे आणि हा वेक्टर बी आहे. तर हे दोन्ही वेक्टर एकमेकांना टेल टू टेल जॉईन केलेले आहेत, आणि या दोघांच्या मध्ये अँगल आहे 60 डिग्री. सो अँगल बिटवीन दीज 2 वेक्टर इज अ 60 डिग्री. बघा, हा अँगल नाही घ्यायचा आहे आपल्याला, हा येतो 270 डिग्री आणि हा आहे 60 डिग्री. तर 2 वेक्टरच्या मध्ये अँगल घेत असताना ऑलवेज टेक अ स्मॉलर अँगल. तर या 2 वेक्टरच्या मध्ये अँगल आहे 60 डिग्री. 2 वेक्टरच्या मधला अँगल कसा ठरवणार? 2 वेक्टर जॉईन करणार कसे? टेल टू टेल और हेड टू हेड, आणि त्या दोघांमधला छोटा अँगल म्हणजेच अँगल बिटवीन 2 वेक्टर्स. तर आता आपण याचे काही एक्झाम्पल्स बघूयात. आणि एक्झाममध्ये विचारलं व्हॉट इज अँगल बिटवीन दीज 2 वेक्टर्स. तर बरेचशा जण आन्सर लिहून ठेवतात की 120 डिग्री, आणि हे चुकीचं आन्सर आहे. बघा कसं काय ते. 2 वेक्टर एकतर टेल टू टेल जोडायचे आहेत किंवा हेड टू हेड जोडायचे आहेत. इथं तुम्ही या 2 वेक्टरला कसं जोडलेलं आहे बघा, हे हेड आहे आणि हे टेल आहे. हेड टेल जोडलेला आहे, टेल टू टेल किंवा हेड टू हेड वेक्टर जॉईन केलेले नाहीत. तर काय करा तुम्ही, इथं कसा अँगल ठरवणार, तर या वेक्टरला तुम्ही शिफ्ट करू शकतात. याच्या अगोदर आपण शिकलो होतो शिफ्टिंग प्रॉपर्टी ऑफ वेक्टर. तर आपण हा वेक्टर सरळ खालती शिफ्ट केला. बघा, आपण याची मॅग्निट्यूड नाही बदलू दिली, डिरेक्शन नाही बदलू दिली, आणि त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लेनसुद्धा बदललं नाही. तर या वेक्टरला नाव देऊयात ए, या वेक्टरला नाव देऊयात बी. हा पुढं शिफ्ट झालेला बी वेक्टरच आहे. आता हे 2 वेक्टर टेल टू टेल जॉईन केले. ही कंप्लीट एक लाईन आहे आणि लाईनवरचा अँगल असतो 180 डिग्री. हे 120, तर हे असेल 60 डिग्री. सो अँगल बिटवीन दीज 2 वेक्टर इज अ 60 डिग्री. परत बघा, हे एक विचारलं
या दोन व्हेक्टरच्या मध्ये किती अँगल आहे. तर इथं शिफ्ट वगैरे करायची काहीच गरज नाही, कारण की हे दोन वेक्टर हेड टू हेड जॉईन केलेले अगोदरच आहेत, म्हणून याच्यामधला अँगल असेल 30 डिग्री. आणखीन एक बघा, या दोघांमध्ये किती अँगल आहे. तर परत हीच मगाशीची केस इथं आहे, हेड टेल जॉईन केलेले, याला शिफ्ट करा, परत हे टेल टू टेल जॉईन होतील आणि परत इथला अँगल होईल 90 डिग्री. सो दिस इज अ अँगल बिटवीन टू व्हेक्टर. परत लक्षात ठेवा, दोन व्हेक्टरच्या मध्ये जर तुम्हाला अँगल डिसाईड करायचं असेल तर फक्त काय करायचं, तर दोन व्हेक्टरला हेड टू हेड जॉईन करा, टेल टू टेल जॉईन करा आणि त्या दोघांच्या मध्ये जो अँगल तयार होतो त्या अँगलला म्हणायचं अँगल बिटवीन टू व्हेक्टर. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑलवेज टेक अ स्मॉलर अँगल. अशा पद्धतीनं वेक्टरचा पहिला पार्ट आपण इथं थांबूयात. याच्यात आपण शिकलोत वेक्टर, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर, टाइप्स ऑफ वेक्टर, शिफ्टिंग प्रॉपर्टी ऑफ वेक्टर आणि अँगल बिटवीन टू वेक्टर. पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत दोन वेक्टरची ॲडिशन.